किशोर उत्तमराव गजबिये, 9 रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत। प्रेशर कुकर ही त्यांची निशाणी आहे आणि त्यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी उपस्थित आहे। एका बाजूला राहुल गांधीने दिल्लीमध्ये असं म्हटलं की मॅच फिक्सिंग हा शब्द वापरला। तो वापरत असताना त्यांनी मोदी आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भातला तो वापरला, पण दुर्दैवाने महाराष्ट्र विकास आघाडीने तो शब्द प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये उतरवला असं मी त्या ठिकाणी मानतोय। मी उदाहरण फक्त या ठिकाणी देणार आहे की कल्याणच्या मतदारसंघामध्ये उद्धव शिवसेने यांनी असणारा जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला कल्याणचीच माणसं म्हणतात आहेत की असणारा हा काही लढू शकत नाही एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात। काँग्रेस पक्षाचे असणारे अध्यक्ष नाना पटोले, त्यांचं नाव भंडारा गोंदियामधून जाहीर झालं, विड्रॉ झाले। काँग्रेस पक्षाने नांदेडमध्ये उमेदवार केला, चव्हाण उमेदवार उभा केला, हा आठवड्यातून 3 दिवस डायलिसिसवरती असतो, तब्येत सांभाळणार की प्रचार बघणार अशी असणारी परिस्थिती आहे। मी अनेक उमेदवारांचे उदाहरण देऊ शकतो की मोदींची असणारी जी इन्क्वायरी आहे त्या इन्क्वायरीची असणारी भीती यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये किती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते। महाविकास आघाडी आणि आघाडी यांच्यामधल्या अनेक मतदारसंघामधलं मॅच फिक्सिंग झालं असं मी त्या ठिकाणी आरोपच करतोय। इथलाही मतदारसंघ आपण घ्या, इथलाही उमेदवार रामटेकमधला काँग्रेसचा उमेदवार घ्या। सर्वांनाच माहीत होतं की कास्ट सर्टिफिकेट त्याचं टिकणार नाही, पण तरी जबरदस्तीने उमेदवारी दिली आणि जबरदस्तीने उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी रद्द झाली आणि रद्द झाल्यानंतर पुन्हा असणारा पतीला उमेदवारी दिली अशी असणारी परिस्थिती आहे। जेव्हा तुम्हाला माहीत होतं की कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे, टिकणार नाही आहे, ते तुम्ही उमेदवारी देताय का? एकच म्हणता येईल की काँग्रेसचे असणारे अनेक नेते इन्क्वायरी खाली आहेत। 2 दिवसापूर्वी असणारा बातमी आली की हेरॉल्ड ह्या पेपरला पुन्हा असणारा नोटीस झाली आणि 875 कोटीची प्रॉपर्टी असणारे अटॅचमेंट झाली, ज्याच्यामध्ये खरगे असणारे आरोपी आहेत। लढण्याची इच्छाच मला असं या ठिकाणी दिसत नाही। नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तिथे असणाऱ्या सहकारी बँकेचा घोटाळा झाला होता। त्या घोटाळ्यामध्ये 7 बँका बंद करण्यात आल्या आणि एकंदरीत असणाऱ्या 14 जणांवरती FIR दाखल करण्यात आला। ते FIR मध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव आहे। काँग्रेसवाल्यांना मी ज्यावेळेस म्हणालो, बोलणी चालली होती की आपण असे प्रश्न उपस्थित करू किंवा आपण इथला असणारा RSS आहे, हिंदू महासभा आहे, विश्व हिंदू परिषद आहे, यांना असणारं विचारलं पाहिजे की तुम्ही असणारं हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि 2017 पासून ते असणारं 2014 पासून ते उत्तर देईपर्यंत या देशामधला 17 लाख कुटुंब
17 लाख कुटुंब जे हिंदू आहेत नागरिकत्व सोडून गेले, नागरिकत्व सोडून गेले, राज्य हिंदूंचं हिंदू राष्ट्र करायला निघालेले आहेत. आणि भीती कोणाला वाटते तर इथल्या असणाऱ्या हिंदू परिवाराला भीती वाटते आणि तो नागरिकत्व सोडतोय आणि परदेशी निघून चाललेला आहे. हा प्रश्न आपण ह्यांना विचारू, संघाला आपण असणारा विचारू, मोहन भागवतांना विचारू की तुम्ही सत्ता ह्याच्यासाठीच गेली का इथल्या असणाऱ्या लोकांना बाहेर घालवण्यासाठी. ही चर्चा अशी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ह्याला आता बाहेर घालवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. का दुसरं असताना आम्ही म्हटलं की आपण सेक्युलर मतं पुन्हा सत्तेवरती आणणार आहेत आणि सेक्युलर मतं सत्तेवरती येणार असेल तर म्हटलं NCPचा बॅकग्राऊंड, शिवसेनेचा असणारा बॅकग्राऊंड हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेला असणारा बॅकग्राऊंड आहे, त्यांच्याबरोबर झालेला असणारा समझोता आहे. आणि म्हणून मतदाराला आपण असणारा आश्वासन करू की आम्ही सेक्युलर मतं मागतोय, या सेक्युलर मतावरती आम्ही सत्तेवरती आलो तर 5 वर्षाचा आपण राज्य दिलेलं आहे, 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार नाही. प्रत्येक पक्षाने सांगावं मतदाराला. पण तिथेही आलं की आम्ही लिहून देणार नाही, शिवसेना म्हटले आम्ही लिहून देणार नाही, NCP वाले गप बसले. पुन्हा BJPकडे जाण्याचे असणारे मार्ग मोकळे राहिले पाहिजेत म्हणून लिहून देणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते. तेव्हा यांचं भांडण खरं आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आज काँग्रेस सर म्हणते की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मतदान द्या. अरे मग आम्हाला 2च जागा का द्यायला निघाला होतात? तुम्हाला एकत्र बसायचं होतं. जेव्हा आम्ही म्हणालो की नाही आता आम्ही तुम्हाला विचारत नाही, आम्ही आमचा लढा उभा करू, आम्ही आमचा उभा लढायला करू, त्यावेळेस असताना म्हणायला लागले 10 घ्या, 2 घ्या, 10 घ्या, 7 घ्या, काही घ्या. पण खऱ्या अर्थाने हे 2च्या वरती कधीच घेतले नाही. 2 जागा तुम्हाला द्यायचं आणि जी मॅच फिक्सिंग आत्ता झालेली दिसते ते उरलेल्या सगळ्या जागेवरती घ्यायचे आणि आपली इन्क्वायरी बंद करायची. असा तर डाव नव्हता तुमचा, असा तर डाव नव्हता तुमचा. आज ज्यावेळेस लक्षात येते, आज ज्यावेळेस लक्षात येते की त्यांच्याकडे उत्तर नाही, तेव्हा श्याम मानव असताना आरोप करत बसलाय, तुषार गांधी असताना आरोप करत बसलाय. मी अनेक नावं घेऊ शकतो की जे आता म्हणायला लागलेत की हे उभे कशा राहिले तिले. अरे आम्ही पक्ष आहोत, उभं राहिलेलो आहोत. तुम्हाला असं एवढं वाटतं की बीजेपी हारली पाहिजे तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा, बीजेपीला आम्ही 2 हात करून मोकळे होऊ एवढं लक्षात घ्या. तुमच्यासारख्या आम्ही भित्रे भागूबाई नाही. काँग्रेसवाल्यांनो तुमच्यासारख्या आमच्या विरोधात इन्क्वायऱ्या लागलेल्या नाहीत. उलट आज आम्ही असणाऱ्या ताकद ठेवतोय की इथल्या असणाऱ्या मोदींचं सरकार असणारा एक्सपोज करायला त्या ठिकाणी निघालेलो आहोत. जे तुम्ही केलं पाहिजे होतं ते आता आम्ही करत बसलेलो आहोत आणि बीजेपीला एक्सपोज करत बसलोय म्हणून श्याम मानव आणि असणारं तुषार गांधी यांना मिरच्या झोंबल्या लागायला लागतात अशी मला त्या ठिकाणी शंका कुठेतरी येते, अशी शंका येते. आणि म्हणून मित्रो आपण आपल्या जागी भक्कम राहिलं पाहिजे, आपण आपली चळवळ उभी केली पाहिजे. काँग्रेसवाले किती म्हणत असले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपलेली आहे. त्यांची लढण्याची ताकद असती तर त्यांनी असणारा उबाटा सेनेपुढे नांगी टाकली नसती, हे आपण लक्षात घ्या. लढण्याची ताकद नाही.
सांगलीसारखी जागा आम्ही मागच्या वेळेस आम्ही लढलो होतो. आम्हाला माहिती आहे की काँग्रेसची ताकद आहे, सेना तिथे 0 आहे. पण या काँग्रेसवाल्यांची एवढी ताकद नाही की त्या उबाटा सेनेला सांगायचं की फ्रेंडली होऊ द्या, आम्ही असणारा उभा करतो, अशी असणारी परिस्थिती. 4 दिवसापूर्वी असणारा प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं. म्हटलं हिम्मत असेल तर लढा, तुम्ही लढलात तर पाठिंबा मी तुम्हाला देतो. आता बघायचं आहे की त्यांच्यात हिम्मत आहे की नाही. ते लढले, पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणेन एवढी असणारी गवाही त्या ठिकाणी. आज जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते ते मला विचारते आमच्या नेत्यांना झालंय काय. मी त्यांना म्हणतोय तिहार जेलचा रोग त्यांना लागलेला आहे. त्यांना तिहार जेलचा रोग लागलेला आहे. तेव्हा आपण चिंता करू नका, आपण मिळून लढू, बीजेपीची सत्ता आपण असताना घालवू. असा असताना जिल्ह्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता हा मला निरोप देतोय, अशी परिस्थिती आहे. मी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध बीजेपीला हरवायचं ठरवलंय, पण नेत्याने वाचवायचं ठरवलंय, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, मोदीचं वागणं हे गल्लीतल्या दादासारखं वागणं हे आपण लक्षात घ्या. मला असं वाटलं की ज्या राजीव गांधीला बोफोर्सवरनं बदनाम करण्यात आलं, त्या काँग्रेस पक्ष तुटून पडेल असं मला वाटतं. 2 मार्ग आले. एक राफेल, बातम्या आपल्याकडे इथं आल्या नाही, पण राफेलच्या ह्याच्याबरोबर ज्यांनी बोलणी केली पंतप्रधानाबरोबर, त्या डेसॉल्ट कंपनीचं जे आहे त्याच्यातल्या 2 अधिकाऱ्यांना 7-7 वर्ष शिक्षा झाली फ्रान्समध्ये. कशासाठी शिक्षा झाली तर त्यांनी हे विमान विकावं म्हणून घुसखोरी दिली. त्यांनी घुसखोरी दिली म्हणून त्याला 7 वर्ष शिक्षा. आता ही घुसखोरी त्यांनी दिली कोणाला तर ज्यांनी वाटाघाटी केल्या. त्यांनी वाटाघाटी केली कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नुसता नाही तर फ्रान्स कोर्टाच्या जजमेंट आहे, त्यांचे 2 अधिकारी जेलमध्ये आहेत, घुसखोरी म्हणून दिली. आता ही घुसखोरी पंतप्रधानांनी घेतली म्हणून काँग्रेसवाल्यांना आरोप सरळ सरळ करता येतो, पण घाबरतात एवढे की बोलायलाच तयार नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे फ्रान्समध्ये घुसखोरी ज्यांनी दिली त्याला जेलमध्ये झालं, पण आपल्या इथे ज्यांनी घेतली तो उघड दुसऱ्यांना असणारा आरोप करतोय, अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पूर्णपणे भ्यायली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पूर्णपणे भ्यायलेली आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे असणारं निवडणुकीचा बॉन्ड. सुप्रीम कोर्टाने नावं आणली, धाडी घातल्या, नोटिसा दिल्या, इन्क्वायरी लावली, त्यांनी बॉन्ड घेतला आणि बीजेपीला पैसे दिलेत. आता असताना आलेले आहेत. गावातला शहरातला जो गुंड असतो तो वसुली करतो की न करतो, दमदाटी देऊन करतो की न करतो, पानठेलेवाल्याकडून, भाजीपालेवाल्याकडून, गाडीवाल्याकडून, दुकानदाराकडून करतो की न करतो. मोदींची ही पद्धत वसुली करणं दमदाटी देऊन वेगळी आहे का तर नाही. गावातला वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो. काँग्रेसवाल्यांना संधी आली होती की नरेंद्र मोदीची
वसुली करण्याची पद्धत ही गुंडांची पद्धत आहे, म्हणून हा सुद्धा सगळ्यात मोठा देशातला गुंड आहे। तुम्हाला स्टॅम्प मारण्याची संधी होती, पण तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही आहात। तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही आहात, उघड उघड इलेक्शनमध्ये भूमिका घ्यायला तयार नाही आहात, आणि तुम्ही लोकांना फक्त म्हणता आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला सरळ मतदान द्या। मित्रो, यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे। हे काही लढणार नाहीत, लढायला शेवटी आपल्यालाच लागणार आहे, आपल्यालाच या ठिकाणी उभं करावं लागणार आहे। मग इथला आदिवासी लढेल त्या संविधानासाठी, इथला ओबीसी लढेल संविधानासाठी, इथला मानवता मानणारा लढणार आहे संविधानासाठी। काँग्रेसवाले लढणार नाहीत, एवढी गॅरंटी मी आपल्याला या ठिकाणी देतो। आज मोदी पूर्णपणे बॅकफूटवरती गेलाय। 10 वर्ष काँग्रेसची सत्ता नव्हती, पुढची 30 वर्ष काँग्रेस सत्तेवरती येऊ शकत नाही, आणि मोदी काय म्हणतोय की देश तोडायला निघालोय। काँग्रेसवाल्यांनो, एवढी तरी लाज राखा, थोडं तरी असताना कणा दाखवा। देश तोडायला कोण निघालेला आहे? आता असताना व्हिडिओ बाहेर पडलाय। निर्मला सीतारामन यांचे असणारे पती जे आहेत त्यांची एक व्हिडिओ बाहेर पडलाय, 4-5 दिवसापूर्वी बाहेर पडलेला आहे, आणि तो बाहेर पडलेला व्हिडिओ असं म्हणतोय की 24ला पुन्हा तुम्ही असणारा मोदीला सत्ता दिली तर देशाचा नकाशा आजचा जो आहे तो तसा राहणार नाही, तो बदललेला असेल, तुम्हाला ओळखताही येणार नाही असं तो त्या ठिकाणी म्हणतोय। तो का म्हणतोय? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लडाखमध्ये चायना हा छातीवरती येऊन बसलाय, चायना हा छातीवरती येऊन बसलाय, आणि हा पंतप्रधान गाठ्या खात खात लढायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। हा लढायला तयार नाही आहे, आवाज उठवायला तयार नाही आहे, आर्मीला आदेश द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। हे माझं आता म्हणणं नाही आहे, जे कोणी टीव्हीवरती आर्मीवाले येतात आहेत तेच आता म्हणत चाललेले आहेत की आम्ही उगीचच याचा उदो उदो करत आलो, उगीचच आम्ही असणारा उदो उदो या ठिकाणी करत आलो। बॉर्डरवरती भारतीय सैन्य मरत आहे, पण पाकिस्तानमध्ये आरामात बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे। माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे, महागाईचा मुद्दा आहे, गॅसचा मुद्दा आहे, या दोन्ही गोष्टी आहेत। माझ्या अगोदरच्या वक्त्याने कर्जबाजारीपणाचा मुद्दा उपस्थित केलाय, तोही आहे, पण त्याच्याच बरोबर जे निर्मला सीतारामन यांच्या असणाऱ्या पतीने सांगितलेलं आहे तोही महत्त्वाचा आहे की 2024ला तुम्ही याला सत्तेवरती दिलात, जे गोध्रामध्ये झालं, जे मणिपूरमध्ये झालं, हे महाराष्ट्र देशाच्या अनेक ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, हे असणारं लक्षात घ्या। अनेक ठिकाणी झाल्याशिवाय रस्ते राहणार नाही। तुम्हाला असं वाटतं की हा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आहे असं तुम्हाला वाटते? मी नेहमी असं म्हणत असतो की हा गुजरातचा पंतप्रधान आहे, देशाचा पंतप्रधान नाही। रेल्वे कुठे आली? इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस कुठे झाल्या? बँकेला लुटणारी माणसं कोण? आणि माफी त्यांनी कोणाला दिली? बे तुम्हाला कंगाल केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला पुन्हा असणारा पंतप्रधान करणार आहात का? आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबून आपण किशोर गजभिये यांना विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।